सर्वांना नमस्कार। आता टापटीप राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? टापटीप राहणे फक्त श्रीमंत लोकांचं किंवा मोठ्या माणसाचं काम आहे का? तुम्हाला पण असं नाही का वाटत की आपण पण टापटीप राहावं, नीटनेटके राहावं आणि सुंदर दिसावं? आता तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या वर्गातील सिन्सिअर मुलगा किंवा टॉपर हे नेहमी तुम्हाला टापटीप मध्ये नीटनेटके दिसत असतील, तर मग तुम्हाला पण असं नाही का वाटत की आपण पण टापटीप राहावं, सुंदर दिसावं? आता हे टापटीप राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढत असतो। त्यामुळेच हे जे टॉपर विद्यार्थी आहेत ते नेहमी टापटीप मध्ये नीटनेटके राहतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढत असतो आणि याच आत्मविश्वासाच्या मदतीने ते नेहमी टॉप करत असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असतात। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टापटीप राहण्यासाठी अशा 4 टिप्स सांगणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, पहिली टिप मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अंघोळ तर दररोज करतच असता, पण अंघोळ करताना तुमचे दात स्वच्छ घासायचे आहेत, त्यामुळे तुमच्या तोंडाची स्वच्छता राहणार आहे आणि तुम्ही अंघोळ ही गार पाण्याने दररोज केली पाहिजे। गार पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराला ती थापा दूर होतो आणि आपलं शरीर मोकळं होतं। तर वळूया आपण आता दुसऱ्या टिपकडे। सकाळी दिवसाची सुरुवात करताना तुम्हाला तुमचे कपडे हे स्वच्छ आणि तुमच्या पसंतीचे घालायचे आहेत, कारण तुमचे कपडे जर अस्वच्छ किंवा मोठे असतील तर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुमचं तिथे मन लागणार नाही, त्यामुळे तुमच्या लुकमध्ये देखील बिघाड होणार आहे। त्यामुळे नेहमी तुम्हाला तुमचे कपडे घालत असताना स्वच्छ आणि तुमच्या पसंतीचे घालायचे आहेत। तर मित्रांनो, आता आपली तिसरी टिप, तुमचे केस हे नेहमी, तुम्ही कोणत्याही ठिकाणी असू द्यात, तुमचे केस हे नेहमी विंचरलेले आणि चांगल्या स्टाईल मध्ये पाहिजे, भले ती साधी का असेना, परंतु आपण आपले केस हे साधे हेअरस्टाईल मध्ये चांगले दिसतील असे ठेवायचे। त्यासाठी तुम्हाला दररोज घरातून बाहेर पडताना आरशाचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, आता सांगतो तुम्हाला मी आपली शेवटची आणि चौथी टिप, तुमची चप्पल, सॅन्डल आणि बूट हा नेहमी बाहेर जाताना तुम्ही स्वच्छ ठेवायचा आहे आणि तो कुठे तुटला नाही ना हे पाहायचं आहे। हा, जरी तुमच्याकडे एखादी जुनी चप्पल असेल आणि ती तुटलेली असेल तरी ती शिवून तिचा वापर करायचा आहे, जो वरती चालते तो वरतीचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 4 टिप्स सांगितल्या त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही टापटीप आणि नीटनेटके आणि सुंदर दिसाल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ, कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।